नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधीर गोडेराव, राहणार एरणगाव, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. शेतकरी मित्रांनो, सर्व पिकावर जो जंगली डुकराचा, रानडुकराचा, जंगली रोह्याचा जो प्रादुर्भाव होत आहे, त्याच्यामुळे शेतकरी पूर्णपणे त्रस्त आहे. अशासाठी मी माझा एक 20 वर्षापूर्वी चेन्यावर केलेला माझा प्रयोग यशस्वीरित्या आपणास सांगू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, दरवर्षी तूर पिकाची लागवड होते. अशावेळी जो डुकरं त्या तुरीला खाऊन टाकतात आणि परत दोनदा तीनदा शेतकऱ्यांना त्याची झळ पोचते, परत तूर लावावी लागते. आणि अशासाठी मी एक असा फॉर्म्युला बनवलेला आहे माझं स्वयंसंशोधनातून, एक रानडुकरावरील जे जंगली जनावरांसाठी असं एक फॉर्म्युला बनवला आहे की त्याच्यापासून मी त्या पिकाचं संरक्षण करू शकतो. हा माझा 20 वर्षापासूनचा अनुभव मी आपणास सांगू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, ते औषध मी स्वयंसंशोधनातून बनवलेलं आहे. जेव्हा आपण तूर पिकाची लागवड करतो किंवा चणा पिकाची लागवड करतो, अशावेळी ते औषध त्या बियाण्याला लावून त्याची जर पेरणी केली तर ते खात नाही. हा मी आपल्याला अनुभव सांगू इच्छितो. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांचं नुकसान होते. माझ्या अवतीभोवती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि मी 20 एकराची तूर यावर्षी 15 ते 20 जून रोजी जे उन्हाळी लागवड केली होती, धूर पेरणी. मी तो व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर, माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर टाकलेला होता. आणि मी लाईव्ह दाखवला होता की लागवड माझी आणि सर्व शेतकऱ्यांची, अवतीभोवती असलेल्या शेतकऱ्यांची, गावातील प्रत्येक शेतकऱ्यांची तूर खाल्लेली आहे. डुकरांनी तूर खाल्लेली आहे. आणि अशा परिस्थितीत माझं 7 शिवारात माझे असलेले शेती आणि 7ही शिवारात माझी तूर एकाही शेतातली खाल्ली नाही. हा मी आपणास दाव्याने सांगू इच्छितो. आणि अशातला हा माझा यशस्वी प्रयोग मी आपणास यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा उद्देश असतो. आणि याच्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून हे सहज शक्य झालेलं आहे आणि शेतकऱ्यापर्यंत याची माहिती होते. आणि करायचं काय तर कुणाला चणा पीक असो, ज्या पिकाला डुकरांचा त्रास असतो, ज्या पिकांचा रोह्यांचा त्रास असतो, अशा पिकासाठी आपण त्या पिकावर फवारणी करावी लागते जेव्हा चणा गाठ्या अवस्थेमध्ये असते. आणि अशा शेवटल्या फवारणीमध्ये आपण ते औषध टाकून फवारणी जर केली तर चण्याला डुकरं शेतात येऊन पण खात नाही. हा मी विश्वासाने सांगू इच्छितो. तसेच पीक कुठले असो, शेंगावस्थेमध्ये आपण त्या पिकावर फवारणी करू शकता किंवा लागवडीच्या वेळेस त्या बियाण्याला आपण लावून पेरणी करू शकतो. अशामुळे आपले जे बियाणं आहे ते डुकरं खात नाही. हा माझा अनुभव मी आपणास सांगू इच्छितो. आणि शेतकरी मित्रांनो, आता दरवर्षी माझी तूर पाहायला शेतकरी जवळपास 100-125 किलोमीटरचे शेतकरी, 100-150 किलोमीटरमधले शेतकरी दरवर्षी माझी तूर पाहायला येत असतात. आणि अशातच यावर्षीची पण तूर माझी दरवर्षीसारखीच अशीच आहे. आणि दरवर्षी अशीच तूर असते. आणि शिवारातले शेतकरी माझी तूर बघायला दरवर्षी येत असतात. आणि त्यांना माझ्या शेतामधलं मी आपणास अनुभव सांगू इच्छितो की डुकरांसाठी मी काय केलेलं आहे. माझ्या शेतामध्ये कुठे तार कंपाऊंड नाही, कुठेच कंपाऊंड नाही, कुठं साधा तार पण मी लावत नाही. आणि अशासाठी फक्त हा माझा औषध बनवलेला फॉर्म्युला फक्त मी शेंगावस्थेमध्ये मारतो. आणि तेवढ्यातच माझं नुकसान मी डुकरं रोईपासून बचवू शकतो. आणि हा एक माझा उद्देश आहे की प्रत्येक शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे, सगळ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे. आणि अशातच हा माझा एक प्रयोग त्यातून मी केलेलं औषध यूट्यूबच्या माध्यमातून आपणास सांगू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, असे माझे नवीन प्रयोग मी माझ्या शेतीत माझे प्रयोग यूट्यूब चॅनलवर मी आपले प्रयोग, यशस्वी झालेले प्रयोग सांगत असतो. याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. जर कुणाला याची माहिती पाहिजे असल्यास माझ्याशी संपर्क साधून आपणाला मी माहिती सांगू इच्छितो. धन्यवाद. माझा मोबाईल क्रमांक 95 185 69 614 या मोबाईल क्रमांकाशी माझ्याशी संपर्क साधून मी आपणास सहकार्य करू शकतो. आणि दुसरा मोबाईल नंबर 94 23 45 66 76 या मोबाईल क्रमांकाशी
आपण संपर्क करून माझ्याशी संपर्क साधून मी आपणास सहकार्य करू शकतो. धन्यवाद.